पावसाळा सुरू होताच दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे बालकांमध्ये अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते। याच पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेने तीव्र अतिसार नियंत्रण मोहीम हाती घेतली असून 16 जून ते 31 जुलै 2026 या कालावधीत ही मोहीम संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रात राबवली जाणार आहे। 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना अतिसारापासून संरक्षण देणे, कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे। पावसाळ्यात बालकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले आहे। या मोहिमेअंतर्गत आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी 5 वर्षांखालील बालके असलेल्या प्रत्येक घराला भेट देत आहेत। यावेळी पालकांना ORSची पाकिटे मोफत वाटप केली जात असून जुलाब झाल्यास घरच्या घरी ORSचे द्रावण योग्य पद्धतीने कसे तयार करावे याचे प्रात्यक्षिकही दाखवले जाते। तसेच बालकांच्या उपचारामध्ये झिंकच्या गोळ्यांचे महत्त्व समजावून सांगितले जात असून अतिसाराच्या काळातही स्तनपान सुरू ठेवण्याबाबत मातांना मार्गदर्शन केले जाते। याशिवाय हात धुण्याची योग्य पद्धत, स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयींबाबतही जनजागृती केली जाते। मोहिमेला अधिक प्रभावी करण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष ORS आणि झिंक कॉर्नर सुरू करण्यात आले आहेत। येथे बालकांना मोफत उपचार, औषधे आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते। अतिसारावेळीच उपचार केल्यास पूर्णपणे बरा होणारा आजार असल्याने पालकांनी घाबरून न जाता तातडीने जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा। तसेच महापालिकेच्या या मोहिमेचा लाभ घेऊन आपल्या बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे असे आवाहन वैद्यकीय आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे। द पोलीस न्यूजसाठी अशरफ खान, वसई विरार।